तुम्हाला माहिती आहे का, आषाढी एकादशीला सर्व संतांची पालखी पंढरपूरकडे जाते. पण एक असे संत आहेत ज्यांच्या समाधीवर स्वतः पांडुरंगाची पालखी एकादशी नंतर भेट घ्यायला जाते. एक असे संत जे कधी पंढरपूरला नाही गेले, उलट त्यांची भक्ती पाहून भक्तीचा भुकेला पांडुरंग स्वतः त्यांच्या घरी गेला. असे संत म्हणजे संत सावतामाळी. नमस्कार, मी शिद्दत काव्यांजली आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहे श्री हरी विठ्ठलाच्या संतांची संत गाथा. आणि संत गाथामध्ये आजची गोष्ट आहे संत सावतामाळी यांची. मातीत राबणारे हात आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन हृदयाने भक्तीचा मळा फुलवणारे संत म्हणजे संत सावतामाळी. सावतामाळी यांचा जन्म अरणभेंडी या गावात झाला. माळी समाजात जन्मलेले सावता लहानपणापासून शेतात काम करत मातीशी एकरूप होते, पण ओठांवर नेहमी विठोबाचं नाव असे. पण सावतामाळी एवढे मोठे विठ्ठल भक्त पंढरपूरच्या वारीला कधीच गेले नाहीत. घरच्या जबाबदाऱ्या आणि शेतकाम यातच त्यांना पांडुरंगाची सेवा वाटे. कोणी विचारल्यास ते म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. ते शेतात नांगर चालवत, पण मन मात्र विठ्ठलाच्या चरणामध्ये गुंतलेलं असायचं. त्यांच्या भक्तीची एक आख्यायिका अशी आहे. असं म्हणतात, एकदा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि स्वतः पांडुरंग तिघेही एक मोठे संत म्हणजेच कुर्मदास यांची भेट घ्यायला निघाले होते. वाटेत त्यांना अरणभेंडी गाव लागले. अरणभेंडी येताच पांडुरंगाला काहीतरी गंमत करायची हौस आली. तेव्हा पांडुरंगाने ज्ञानदेव आणि नामदेव यांना सांगितले, तुम्ही इथेच थांबा, मी ना सावत्याला भेटून येतो. पांडुरंग एका बालकाच्या रूपात सावतामाळ्याच्या घरी धावत धावत गेले आणि म्हणाले, अरे बाबा, माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला कुठेतरी लपव. त्या मुलाच्या चेहऱ्यावरील तेज पाहून सावतामाळ्यांना लगेच कळून चुकले की हा कोणी साधा मुलगा नाही. त्यांनी आपल्या पांडुरंगाला ओळखलं आणि असं म्हणतात, पोटावर उपरणं बांधून एका काळ्या घोंगड्यामध्ये त्यांनी पांडुरंगाला लपवलं. इकडे ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून पाहून थकले होते. शेवटी ते दोघेही शोधत शोधत सावत्याच्या मळ्यात आले आणि म्हणाले, अहो सावतामाळी, आमचा पांडुरंग कुठे आहे? सावता गडबडून गेले. पण ज्ञानदेव आणि नामदेव हे तर योगदृष्टी असलेले ज्ञानी संत. त्यांनी क्षणात समजले, पांडुरंग तर सावत्याच्या पोटाजवळ लपलाय. विठ्ठल स्वतः आपल्या घरी आला हे पाहून सावतामाळी धन्य झाले. असं म्हणतात, आजही सावतामाळी यांची पालखी पंढरपूरला नाही जात, तर साक्षात विठ्ठलाची पालखी आषाढी एकादशी नंतरून सावतामाळी यांच्या समाधीकडे जाते. हे गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एकच, की जर तुमची भक्ती आणि तुमची निष्ठा प्रामाणिक असेल तर त्यासाठी तुम्हाला मंदिरात जाण्याची किंवा मूर्तीची पूजा करण्याची गरज नाहीये. भक्ती ही अंतकरणातून केली जाते, तेव्हा ईश्वर प्राप्ती नक्की होते. सावत्याचं मन पांडुरंगाच्या दर्शनासाठी इतकं भक्तीने भरलेलं होतं की पांडुरंग स्वतः त्याच्याकडे खेचला गेला. संत सावतामाळी यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. पंढरीनाथा तुझी माया कसे सांगू भावे, उंबरठ्याशी उभा तू पण पाहे अंतःकरणावे. श्री हरी विठ्ठलाच्या संतांच्या अशाच गोष्टी ऐकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजची अपडेट मिळेल.